नागपुर में खराब जलापूर्ति व्यवस्था को लेकर कांग्रेस ने नगर निगम मुख्यालय पर जोरदार आंदोलन किया। बड़ी संख्या में कांग्रेस कार्यकर्ता और पदाधिकारी मनपा कार्यालय पहुंचे और प्रशासन के खिलाफ नारेबाजी की। प्रदर्शनकारियों का आरोप है कि शहर के कई इलाकों में लोगों को नियमित पानी नहीं मिल रहा, जबकि गंदे पानी की शिकायतें लगातार बढ़ती जा रही है। इसके बावजूद नागरिकों को भारी भरकम पानी के बिल भेजे जा रहे हैं। कांग्रेस नेताओं ने मनपा प्रशासन और ओसीडब्ल्यू पर जनता की समस्याओं को नजरअंदाज करने का आरोप लगाया। विरोध प्रदर्शन के दौरान संजय महाकाड़कर ने कहा कि अगर जल संकट का समाधान जल्द नहीं हुआ तो आंदोलन और भी तेज किया जाएगा। प्रदर्शन के चलते कुछ समय के लिए मनपा परिसर में तणावपूर्ण माहौल बना रहा। मध्ये निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर या नागपूर शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये सर्वच नवीन नगरसेवक निवडून आलेले आहे आणि तेव्हापासून सातत्याने आम्ही या माननीय महापौरांना आणि या सत्ताधाऱ्यांना वारंवार निवेदन दिलेले आहे। कारण की सर्वचकडे सर्व प्रभागामध्ये नगरसेवकांची ओरड आहे, नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध नाही आणि जे वॉटर टँक आहे तिथे सुद्धा टँकरची कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही। या उन्हाळ्यासारख्या याच्यामध्ये जर नागरिकांना पाणी मिळत नसेल तर मग ह्या सत्ताधाऱ्यांनी इथे राहून त्याचा उपयोग नाही। आम्ही या सभागृहामध्ये सुद्धा पाण्यावरती विशेष सभा घेण्याकरता सुद्धा यांना निवेदन दिलं, परंतु कुठल्याही प्रकारची विशेष सभा सुद्धा यांनी या घेतलेली नाही। त्याच्यावरून असं निश्चितपणाने जाणवतं की या नागरिकांना, या शहरातील नागरिकांना पाणी पिण्याकरता हे प्रशासन आणि प्रशासक यांना कुठल्याही प्रकारची चिंता नाही, म्हणून या शहरातील लोकांना मुबलक पाणी मिळावं याकरता आज या महापौरांचा घेराव म्हणून हे आंदोलन इथे आम्ही केलेलं आहे।